हलकीची स्माईल मृणाल म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर जे जेटीसीचे प्रोप्रायटर आहेत ते बघायला मिळत आहेत. भरपूर वेळ वाया गेलाय. प्लीज वेळेचं बंधन आहे, टायमिंग आपण लावून घेऊया. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची टाकून झाली पाहिजे. 1:22 झालेत. 1:23 मिनिटाने पहिला बॉल इथे रिलीज झाला पाहिजे. प्ले फास्ट. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. बॅटरला सुद्धा विनंती असेल, जसा बॅटर बाद होईल ना तसा तुमचा बॅटर लगेचच मैदानाच्या आत जायला पाहिजे. अक्षय भोईर याने सुद्धा सहकार्य केलं मोलाचं. 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य अक्षय भोईर यांच्याकडून या स्पर्धेकरता झालंय. उजव्या बाजूला आपण बघतायत प्रफुल्ल तांगडी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, ते सुद्धा उपस्थित झालेत. त्यांच्या मित्र परिवाराला सुद्धा तुम्ही बघतायत. सर्वांचं स्वागत. मॅच सुरू होतोय. पहिले षटक टाकण्याकरता सनी भुईर. हरिदास करता. हरिदासने बिनधास मारलाय. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. 1 धाव पूर्ण करतोय. एकाच धाव्यावर समाधान मानतायत. कॉन्सन्ट्रेशन इथे आहे क्रिकेटवर. कारण बघा 1 धाव चोरल्यानंतर लगेचच सांगितलं हरिदासने अहमदला की थांबा, एकच धाव आपण घेऊया. दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे. अहमद याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, चांगला अनुभव आहे आणि तो अनुभवाचा फायदा जॉलीबाई जुचंद्र टीमला होऊ शकतोय. हरिहर हे सुद्धा उपस्थित आहेत. कांचन पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. त्यांच्या सपोर्टर सुद्धा आहेत. पाठीराख्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. भव्य दिव्य असे टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे. स्वर्गीय पांडुरंग सदाशिव साने यांच्या नावाने साने गुरुजी चषक 2025 शानदार आयोजन. इथे चांगला रिलीज केलं या चेंडूला. एकतर अनुभव आहे सनी भोईर याच्याकडे, त्यामुळेच चांगल्या पद्धतीने तो चेंडू हाताळतोय. मागे 2023 मध्ये विजय शेठ पाटील चषकामध्ये सुद्धा त्यांचा रोल फार महत्त्वाचा होता. आयोजनामध्ये त्यांची सुद्धा मोलाची भूमिका आपण पाहिली होती. आणि इथे साने गुरुजी स्पोर्ट्स संघाचे सदस्य आहेत. आपण बघूया यष्टांच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर शुभम म्हात्रे यांना ठेवण्यात आलंय. मिड ऑफ मध्ये आपण बघितलं तर संदेश किनिया आहेत. कव्हर्स मध्ये संतोष मुकादाम यांना ठेवलं गेलंय. त्याच्यानंतर हाडा यांना सुद्धा पॉइंट मध्ये ठेवलं गेलंय. चांगलं गोलंदाज जो होते स्लोवर वन. लगातारचे 2 चेंडू संथ गतीने टाकलेत परंतु वळणदार टाकलेत. आर्म गोलंदाज होते गोलंदाज सनी भोईरची. हॅट्रिक जर सनी यांनी घेतली तर दीपेश पाटील, हिमेश पाटील आणि आकाश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन खेचलंय चेंडूला. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक दर्पण मात्र करत नाही कोणतीच चूक. गोलंदाजाने भागवली पहिल्या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, गॉन. चांगला हसरा चेहरा आणि हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला की खूप बरं वाटत असं. जसं अक्षय याला पाहिल्यावर कुठेही दिसला तरी चर्चा त्याच्या नावाची होत असं. साथ प्रतिसाद देण्याचं काम ते करत असत प्रत्येकाला. एक चांगला दागिना अक्षय भोईर यांच्याकडे आहे जो उजव्या बाजूला आहेत. 1 धक्का लागलाय. 1 गडी बाद. धावसंख्या 1. स्कोर इज 1. 4 चेंडूची समाप्ती झाली. विकेट हॅट्रिक जर साधली तर हिमेश पाटील आणि आकाश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल सनी भोईर या गोलंदाजाला. स्ट्रायकिंग कडे कांचन. पहिला बॉल उसळी घेणारा बॉल होता. हुक केलं जातं चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. झेल ड्रॉप केलाय केवलने. त्याच्यामुळेच फायदा झालाय बॅटर कांचनला. याआधी अहमद सिल्वर डकचा शिकार बनला. ब्रॉन्झ डकवर तो बाद झालाय. 3ऱ्या चेंडूवर तो बाद झालाय आणि धावसंख्या आहे ती 2 धावा. 3ऱ्या चेंडूचा सामना करत असताना त्याला सुद्धा एकही धाव बनवता आली नाही. क्रिकेटमधील डक हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातोय परंतु क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द कधीच नव्हता.
हा अचानकपणे आला, कुठून कसं आला ही माहिती सुद्धा तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत पोहोचवेन. धावसंख्या धावफळकावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2. मोठा पटका खेचताना अंदाज बांधता आला नाही. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी, सुरेख मारा, टिचून मारा, तिखट मारा, लाल भडक गोलंदाजी कडक. षटक पहिलं संपतंय. धावसंख्या 2. गेल्या टुर्नामेंट्स मधून जर आपण बघितलं तर पंकज हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. चॉली बॉयज ज्याने जे आयोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये त्यांची प्रभावी कामगिरी ठरली होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. अतिथी कक्षामध्ये जर आपण बघितलं तर आणखीन पाहुणे येताना दिसत. त्याचबरोबर डाव्या बाजूला मोहनश म्हात्रे उपस्थित आहेत आणि काही पाठीराखे सुद्धा आहेत. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये या. मोहनश म्हात्रे, कुमार पाटील सुद्धा क्रिकेट मॅचला एन्जॉय करतायत. जुने जाणते क्रिकेटर आहेत. आणि त्याच्यानंतर नरेश म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. गोलंदाज आले पंकज. समोर आहे कांचन. बघितलं तर चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये टाकलाय. स्लोवर 1 संत गतीने चेंडू होता, सरळ गेलाय. वाईड लाईनच्या वरून यष्टीरक्षक शुभम म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धावसंख्या 2. किती चांगल्या प्रकारे रोखले बघा. कारण पॉवर प्लेचं जे षटक होतं ते प्रभावी टाकलंय. दबाव त्या षटकामध्ये दिसला नव्हता सनीभर आणि त्यामुळेच आत्मविश्वास इतर गोलंदाजांचा वाढू शकतोय. जसं पंकज याने पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. पुढचा बॉल आता पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत कांचन. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांची धावसंख्या 4. हिमेश पाटील आणि आकाश राऊत प्रत्येक गोलंदाज साने गुरुजी स्पोर्ट्सचे जे आहेत त्यांच्याकरता विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हिमेश पाटील आणि आकाश राऊत यांनी हे पारितोषिक लावलंय साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीम करता. आकाश राऊत भरपूर मेहनत असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची. म्हणजे ज्या ज्या वेळेस साने गुरुजी स्पोर्ट्स एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतं ना त्यावेळेस खास करून सल्ला घेतला जातो आकाश राऊत यांच्याकडून. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. सनी यादव सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 5. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 5. मोठा फटका अजून आला नाही. नियंत्रण तर गोलंदाज दाखवत आहेत. बॅटरचं नियंत्रण दिसत नाही. हरिदास यांच्या मनामध्ये सुद्धा काही डाऊट निर्माण झालं की बॅटने आज धावा बनवाव्याच लागतील. गावदेवी स्पोर्ट्स वाकेपाडा संघाने चांगली चेसिंग केली. 72 धावा बनवल्यानंतर 73 धावा सुरेख पद्धतीने त्यांनी चेस केल्या. हा एक विक्रम झाला. इतिहास घडलाय या मैदानावर. साने गुरुजी स्पोर्ट्सद्वारे आयोजित या स्पर्धेत पहिला हायएस्ट स्कोर चेस झालाय. शॉर्ट बॉल पूल केला चेंडूला. चेंडू हवेत आहे. चेंडू जातो मिड विकेट पट्ट्या बाहेर. षटकार, सिक्सर. अकरा धावा 1 गडी बाद ही स्थिती आपल्याला बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. आपण बघतोय अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अनेक संघ खेळताना दिसले. मुंबई परिसरातील संघ सुद्धा आपण डे 1 मध्ये बघितलेत. डे 2 मध्ये सुद्धा बघितलेत. पंकज तयार कांचन करता. ओहो चांगली लाईन आणि लेंथ आता पीक केलंय. कारण शुभम म्हात्रेने म्हटलं होतं की गोलंदाजी चांगली करा.
लगेचच दोन्ही हात शुभम म्हात्रे यांच्या समोर केले होते पंकजने की थांबा मी बरोबर करतोय आणि एक चांगला चेंडू टाकलाय पंकज राठोड या गोलंदाजाने. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. या षटकातील पुढचा बॉल असेल पंकजचा. चेंडू हवेत आहे. झेल होईल काय? पंकज चेंडू पर्यंत पोहोचतील काय? ओ अंदाज बांधता आला नाही. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा होतात पूर्ण. 1.5 बॉलची समाप्ती. बॅटिंग करत असताना जॉली बॉयज जुजुनर टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 13. एक बॉल अजून शिल्लक आहे. 13 धाबा धाव फळकावर बनलेत. विकेट हॅट्रिक करता हिमेश पाटील आणि आकाश राऊत याने पारितोषिक लावलंय 500 रुपयाचं घरच्या संघाकरता. गोड खाल्यानंतर मला असं वाटतं की माणसाचा गोडवा वाढतोय. कारण मृणाल म्हात्रे यांच्यामध्ये जो गोडवा आहे तो आम्ही प्रत्येकाने बघितलंय. जेटीसी चे प्रोपरायटर आहेत मृणाल म्हात्रे आणि सर्वांनाच एकत्रित करतायत. नाईट वॉचमॅन ओहो वाईड यॉर्कर टाकलाय. चेंडू पायावर आदळला होता. पंकज जमिनीवर कोसळत आहेत. संपूर्ण जीवतोड मेहनत ते करतायत. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं. गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे ते 14 धाबा 1 गडी बाद 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. गोरी दिलाची होरी जोरी नवलवत जाय नजर लागो ना कुणाची मांज इतकंच मग्न हा. त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत परंतु ह्या गोष्टींची किंमत आपल्याला नसते. जेव्हा या गोष्टी आपल्यापासून हरपल्यात ना तेव्हा कळतं की ह्या गोष्टी किती महत्वाच्या असतात. त्यामुळे वेळेला महत्व देणं फार महत्वाचं आहे. वेळ असेल तर आपण चांगला फिटनेस कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय. वेळ असेल तर प्रसिद्धी सुद्धा मिळू शकतोय. आयुष्य आपण सुखमय जगू शकतोय. कारण आयुष्य म्हटलं तर आयुष्य हा जणू काही पत्त्यांचा खेळ आहे. चांगले पत्ते मिळणं आपल्या हातात नसतं परंतु आलेल्या पत्त्यांवर आपला डाव खेळणं हे फार महत्वाचं असतं आणि तो डाव व्यवस्थित खेळला तरी यश आपल्याला मिळत असतं. त्यामुळेच इथे चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला आणि खेळ व्यतिरिक्त वेळ ही सुद्धा फार महत्वाची आणि ते वेळेचं बंधन ह्या मॅच मध्ये आहे. या टुर्नामेंट्स मध्ये आहे. आज 10 संघांना आपण प्राधान्य दिलं त्यामुळेच तुम्ही लक्षात घ्या मेगा फायनलचा मॅच आहे. सुपर 3 मध्ये पोहोचणारे संघ त्यांच्या 2 मॅच आणखीन वाढल्या. ह्या सर्व गोष्टी आहेत या स्पर्धेकरता. शुभम म्हात्रे यांच्याकरता पारितोषिक जाहीर होतोय. हिमेश पाटील हे पारितोषिक लावत आहेत. शुभम म्हात्रे यांनी एका हातात झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दीपेश पाटील हे सुद्धा एन्जॉय करतात या स्पर्धेला आणि ते सुद्धा नेहमीच चांगल्या वर्तवणूक दाखवत असतात. हा चेंडू नो असेल. बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या पोहोचली 15 वर. स्कोर मोव्स ऑन 15 नाव. धाव संख्या 15. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता परंतु हा वाईड असेल. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय. एक अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या आहे ती 16 धाबा. फ्री हिट अजून जिवंत आहे. मुक्त संचार करू शकतायत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. हार्दिक आलाय. युवा खेळाडूंना संधी मिळतोय. आज डेब्यू झालाय का कुठल्या खेळाडूचा?
आज डेब्यू नाही साने गुरुजी स्पोर्ट्स मध्ये नवीन खेळाडूचा. शॉर्ट बॉल चेंडूला पूल केलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फ्रीट होता त्यामुळेच इथे धावपाद होण्याची शक्यता. बघा फ्रीट होता, कांचनला ठाऊक होतं परंतु लक्षात आलं नाही आणि त्यामुळेच कांचन बाद होत आहेत. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 15. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. होत्या त्याच्यानंतर आता नवीन बॅटर गेलाय आणि तो बाद होईल काय. दुसरी धाव चोरली जाते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू खेचला होता हरिदासने. 2 धाव मिळत आहेत. धाव संख्या आहे ती 18 धाबा. गडीबाद झाले 2 गडीबाद 18. पहिला चेंडू जर आपण बघितला तर नो बॉल होता आणि त्याच्यानंतर वाईट बॉल टाकलाय आणि फ्रीट असताना हा धावबाद झालाय. फ्रीट असताना एकही धाव चोरता आली नव्हती बॅटरला. धाव संख्या आहे ती 18 धाबा. 18. भावेश नॉन स्ट्रायकिंग कडे. ओ चांगला पवित्रा बॅटिंगचा आता संदेश कीने चुकतोय आणि त्याला चकवा चेंडू सीमारेषे पार. मिळत धाबा 4. शानदार स्ट्रोक. चौकार. थँक्यू. धाव संख्या आहे ती 22. 22. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह आहे आणि ह्या फटक्यामध्ये माहीर आहे हा खेळाडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील काय पाहूया काय घडलंय. प्रयत्न तर त्यांनी केलाय. चेंडूला अडवलंय. संतोष मुकादम चेंडूला अडवेपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. धाव संख्या झाली आहे धावफळकावरती 24 धावा. सचिनजी थोरात साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सचिनजी थोरात सरांनी केलंय आणि पहिल्यापासून सुरुवातीपासून साने गुरुजी स्पोर्ट्सला त्यांचं सहकार्य असतं. हे आपण अनेक वेळा बघितलं. मागच्या वर्षी सुद्धा त्यांचं योगदान होतं. आता सुद्धा चांगलं ते योगदान देत आहेत आणि ते उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सचिनजी थोरात सरांना तुम्ही उजव्या बाजूला बघतोय. वळूया आपण मॅच कडे. हरिदास बिंदास खेळतात. हरिदास कव्हर्स मध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या पोहोचली 25 वर. षटक क्रमांक दुसरं संपल्यानंतर तिसऱ्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि ती होतंय. कमबॅक करतोय. 5 बॉल टाकून चालत. 5 बॉल मध्ये सध्याच्या स्थितीला धाव संख्या आहे ते 25. बघू शकता तुम्ही सचिन थोरात साहेबांना ज्या अतिथी कक्षामध्ये दाखल चालत. शेवटचा चेंडू या षटकातील. हो डाऊन द लेग होता चेंडू. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढला. 1 धाव पूर्ण केली. जमिनीलगत हा फटका पाहायला मिळाला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय आणि ह्याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या जॉली बॉईज जुचंद्र टीमच्या. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 27.
प्यास भागवली जाते कारण तहान लागली होती खेळाडूंना. त्यावेळेस अतिरिक्त खेळाडू जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत जॉलीबॉल्स टीमचे ते पाणी घेऊन जातात. मैत्रीपूर्ण भावनेनेच क्रिकेट हा खेळ खेळला जातो. त्यामुळेच दोन्ही टीम करता ही पाण्याची व्यवस्था होते बघा ना. कारण क्रिकेटनेच आपल्याला मित्र दिलेत, क्रिकेटनेच आपल्याला प्रसिद्धी दिली आणि यूट्यूब चॅनल्स जेव्हा आले तेव्हा हे क्रिकेटची प्रसिद्धी जास्त झाली. आज आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्येच क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, परंतु यूपी, बिहार, कोलकाता येथे सुद्धा तर तुम्ही गेलात ना तर तिथे सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27, 2 गडी बाद झालेत. हरिदास एका षटकाराच्या मदतीनं चांगलं बॅटिंग करत आहेत. गोलंदाज झालाय दर्पण. दर्पण याला मोठे फटके खेचणं कठीण आहे कारण दडपण टाकण्यामध्ये माहीर आहे हा दर्पण. धावसंख्या आहे ते 27. विकेट हॅट्रिक करता हिमेश पाटील आणि आकाश राऊत पारितोषिक जाहीर करतायत. 500 रुपयाचा पारितोषिक असेल बॅटिंग करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला. बॅटिंग करणारी टीम आता मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. 9च्या सरासरीने 27 धावा. पुढे येऊन चेंडूला उडवलाय. चेंडू आवेत आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षकाला करतोय टाटा बाय बाय. मिळत आहेत 6 धावा. षटकार, सिक्सर. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या BVA चॅम्पियन आणि नायरा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. निशांत म्हात्रे डाव्या बाजूला आपल्याला बघायला मिळत आहेत. चला आपण स्कोर आपण पोहोचूया. धावसंख्या आहे ती 33 धावा, 33. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ऑफ ड्राईव्ह चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सनी भोईर चेंडूला थांबवेल काय, परंतु चेंडू त्याच्याकरता थांबत नाही. चेंडू दन करत जातो सीमारेषेपार. मिळत्या धावा 4. साने गुरुजी चषकातील शानदार, दमदार, कलात्मक चौकार. आले होते. आता टॉस साठी या. नायरा 11 विरुद्ध BVA चॅम्पियन या दोघांमध्ये मॅच असेल. पुन्हा ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. सबमरीन डिलिव्हरी खाली राहतोय. वाईड लाईनच्या वरून चेंडू गेलाय, त्यामुळेच पंचांच्या काही प्रतिक्रिया येत नाही. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 37 धावा. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामध्ये. 10 धावा खर्च केल्यात दर्पण म्हात्रे या गोलंदाजाने. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी एक आपली छाप सोडले. हरिदास 22 वर खेळतोय आणि हरिदास याच्या बॅट मधून चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तैनात होता, त्याने हा झेल टिपलाय. विकेटचं होतंय पतन. धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3रा 3 गडी बाद. धावसंख्या 37. टॉस एका चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सचिनजी थोरात साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. न्यू बॅटर इन शुभम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. शेवटचा 1 बॉल शिल्लक. धावसंख्या 37. दर्पण रनअप मध्ये चुकलाय, बिघाड झालाय. 37 धाबा आहेत आणि 22 धाबांचे शानदार खेळी हरिदासची पाहायला मिळाली. चांगला झेल टिपला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने. विघ्नेश म्हात्रे याने हा झेल टिपलाय.
शॉर्ट बॉल फुल करायचा होता. गोलंदाजाच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर शुभम धावतोय. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेताना विकेट जाण्याची शक्यता. तिसरी धाव घेताना भावेश भोईर हा खेळाडू बाद झालाय. असा होता पहिला डाव. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 4 गडी बाद 39. 40चं लक्ष असेल. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. सचिन थोरात, महेश साळके आलेत आय थिंक कॅप्टन. आणि दुसऱ्या बाजूला आपण BVA चॅम्पियन टीमचे कॅप्टन निशांत मात्रे यांना बघतोय. सचिनजी थोरात यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 4 षटकांचा मॅच असेल. निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. नायरा 11 टीमने टॉस जिंकलाय. निर्णय येऊ द्या आमच्यापर्यंत. कॅप्टन 4 ओव्हरचा मॅच असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नायरा 11 टीमच्या कॅप्टनने आणि बॅटिंग असेल BVA चॅम्पियन टीमची. होई आपण 40 धावसंख्येचा पाठलाग कसं काय केला जाईल त्याची चर्चा तर होईल. गोलंदाजी तर चांगली झाली होती सनीची. पंकजने सुद्धा चांगलं षटक टाकलं. कमबॅक केलं. 1 षटकार लागल्यानंतर सुद्धा कमीत कमी धाबा त्याने खर्च केल्या. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर स्वतःला सावरलं दर्पण मात्रेने. 39 धाबा 40चं लक्ष असेल. पाठलाग कसं काय केलं जाईल त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साध्य समालोचक मित्र महाराष्ट्राचे नामवंत समालोचक अक्षय साटम. आवाज ऐकूया अक्षय साटम सरांचा. गावंड सर ज्यांचा आवाज आपण ऐकलात
39 झाल्यात आणि 40 आव्हान सामोरं ठेवलंय. जॉली बॉयज संघ गोलंदाजी करतोय. साने गुरुजी संघ आता बॅटिंग करतोय. धावांचा पाठलाग करावा लागेल 40 या धावसंख्येचा. शुभमनी 3 षटकार सलग ठोकले तर 1000 रुपये हिमेश पाटील यांच्याकडून. आज हिमेश पाटीलने बंडलच आणलाय आज. आणि अजूनपर्यंत त्या बंडलचं रबर निघलेलं नाहीये म्हणून पारितोषिक पाहिजे तर तुम्हाला ते फटके ठोकावे लागतील. कल्पेश पाटील देखील मॅचला एन्जॉय करतात. ज्यांची स्पर्धा येणार आहे खासदार चषक 26 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 1-2 मार्च 1 लाखाची डे नाईट खासदार चषक लवकरच. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती पहिला वार. चेंडू हाताला स्पर्श करून येतोय पहिला चौकार. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर होता परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक चेंडूने दिले. चौकार आलाय. 4 धावेने श्री गणेश अकाउंट ओपन केलं जात आहे. ही स्पर्धा आहे साने गुरुजी चषक 2025 ची. आणि मागील जर विचार केला साने गुरुजीचा कसा परफॉर्मन्स राहिलाय साने गुरुजी चषकामध्ये ती अपडेट देखील तुमच्यापर्यंत आम्ही माहिती लवकरच पोहोचवू. कालच्या दिवसात देखील आपण उल्लेख केला होता. पुन्हा एकदा बॅटची एज आणि एकच धावेल. एका धावेने धावफलक 5. साने गुरुजी संघाचा विचार केला तर 29 फेब्रुवारी ते 3 मार्च 4 दिवसांची स्पर्धा होती. ती मागील 2024 मध्ये आणि तिथे टॉप 4 मध्ये म्हणजेच एक ट्रॉफी साने गुरुजी संघाच्या नावावर आहे. मागील जी स्पर्धा झाली 2024 मध्ये आणि 2023 मध्ये नंबर 1चं पारितोषिक साने गुरुजी चषकामध्ये आपण पाहिलं. ती स्पर्धा 13 ते 15 जानेवारी 2023 ला होती आणि तिथे साने गुरुजी संघाने हे टायटल पटकावले. म्हणजेच आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये देखील बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी होला भला. बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी भला. 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे नायगाववाला. 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे फेमस. शुभम म्हात्रे नायगाववाला सर्वात फेमस झाला. आणि का फेमस झालाय तर काय बॅटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार त्याच्या बॅटमधून एक चौकार त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 17 खतरा बनून राहिलाय. आणि एका साईडला संतोष देखील आता वाहत्या पाण्यामध्ये हात टाकतोय. तिथे त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. विशालचं कौतुक करेन. बघा किती वेगाने गेल्यात पाणी देण्याकरता आणि लगेच आल्यात. सर्वात फास्ट सचिनजी थोरात साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्याकडून आता पारितोषिक लावलंय. दोन्ही बॅटरनी ही मॅच फिनिश केली नॉट आउट तर अख्खा बकरा देण्यात येईल. कांचनचा रनअप थोडासा चुकलाय की काय चेक केलं जातंय. बॅटर नेमका कसा स्टान्स घेतोय. ऑफ स्टंपवर पिचिंग केला. स्ट्रेट खेळलाय. बॅक टू द बॉलर. चांगला फटका होता परंतु चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी ॲज अ बॉलर म्हणून कांचन पाटीलची आपण बघतोय. सध्याच्या घडीला 17 धावा. बघू शकता आमच्या खेम्यामध्ये अतिथी कक्षामध्ये पूर्ण मंडप भरलेला आहे. आज फार दिवसानंतर इतके गर्दी आपण बघतोय आणि चारी चंबूमध्ये प्रेक्षकांची गर्दी. हा नेमका फटका कोणता खेळायचा आहे. संतोष मात्र कोणताही रिक्स घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. शुभम इतके आरामात हा स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु फटका व्यवस्थित गॅपमध्ये कन्वर्ट होत नाही. पॉवर जनरेट होत नाही आणि 2 बॉल डॉट कमबॅक केलाय कांचन पाटीलने.
ही ताकद आहे शुभम म्हात्रेची, ही दहशत आहे शुभम म्हात्रेची आणि या खेळीसाठी ओळखला जातो शुभम म्हात्रे. त्याच्याच बॅट मधून आला आहे साने गुरुजी चषक षटकार. हिमेश पाटील 1500 लक्की नंबर आहे त्याच्या गाडीचा. थँक्यू. म्हणून हिमेशने देखील पारितोषिक लावले. 3 षटकार ठोका सलग आणि 1000 घेऊन जा हिमेश पाटील कडून. इनसाइड आउट इनफिल्डला खेळलाय 38 सर्कलच्या वरून चेंडू ड्राईव्ह केलाय 2 धावा. जेव्हा जेव्हा हे गाणं वाजते तेव्हा तेव्हा शुभमच्या बॅट मधून धावा येतात. आज जबरदस्त बॅटिंग तो करतोय. अशीच खेळी प्रत्येक मॅच मध्ये राहिली ना तर नक्की साने गुरुजी संघ NCA मध्ये धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही. काम 25 धावा. समोरच्या दिशेने खेळायचा होता मिस टायमिंग फटका. स्वतः हरिदास गेलाय त्या ठिकाणी आणि त्याने आज चांगला झेल टिपलाय. संपलाय खेळ शुभम म्हात्रेचा. मात्र जबरदस्त बॅटिंग 9 बॉल मध्ये 20 धावा करून शुभम म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये शुभम म्हात्रे करतात टाळ्या येतात. काय बॅटिंग केले 9 बॉल मध्ये 20 धावा. अशी बॅटिंग ज्यावेळी होते ना त्यावेळी सर्व समर्थक सर्व सपोर्टर्स खुश होतात. 2023 ला अशी सुरुवात केली होती जे अजिंक्यच्या मैदानावरती आणि या ग्राउंडला देखील. आणि जॉली बॉईज संघाने भावेश भोईरने साने गुरुजी चषकामध्ये सलग 4 बॉल 4 षटकार ठोकले होते. मच नीडेड षटकार अजिंक्यच्या त्या मैदानावरती साने गुरुजी चषकामध्ये. आणि तेव्हा जॉली बॉईज संघ क्वालिफाय झाला होता ससूनगर संघाच्या अगेन्स्ट. हे रेकॉर्ड्स आहेत आणि या रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. सर्व रेकॉर्ड आमच्यापर्यंत आमचे स्कोरर देत आहेत. ऑन दी पहिला बॉल सन्मान खेळणं गरजेचं आहे. सन्मानपूर्वक मोठ्या खेळाडूंची एक खासियत असते आणि इथे मात्र तेच पाहायला मिळते. 26 धावा झाल्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 14 धावा. 12 बॉल 14 ची गरज. बारा बॉल 14 ची गरज. हरिदास काहीतरी करेल का खास. मैदानाच्या आतमध्ये कांचन. जेव्हा कांचन गोलंदाजी करत होता तेव्हा हरिदासने कॅच घेतला. आता हरिदास गोलंदाजी करतोय तर कांचनला देखील कॅच घेणं गरजेचं होतं. आणि ही नेहमी जुगलबंदी आपण पाहिले हरिदास आणि कांचन मध्ये. हा एन्काउंटर होताना पाहिलाय नेहमीच. मला वाटते बॅट अनेक बॅट आहेत. अनेक ब्रँडच्या बॅट यूज केल्या जात आहेत. विशाल का जातोय तर विशाल सर्वात जास्त गतीने धावणारा खेळाडू आहे आणि म्हणूनच तो जातोय मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला धावफलक आहे 27 धावा. 1 विकेट गेलाय परंतु
मॅच मध्ये वर्चस्व दाखवलाय सध्याच्या घडीला. जॉली बॉईज संघामध्ये मास्टरचे देखील अनेक खेळाडू नेहमीच पाहिले. यंगस्टर मास्टर रुपेश पाटील यांना आपण बघतोय. वेलकम कृपेशजी पाटील. हरिदास बॉलिंग मार्कवरती सज्ज. मला वाटते पुढच्या वर्षी विशाल भोयर देखील इन होतील या संघामध्ये. भावेश भोयर सांगतात यास नक्कीच. हा फटका भावेश भोईरला शोधून काढलाय आणि त्याने देखील हा कॅच सोडलाय. आता नेमकं करायचं काय? हरिदासला हा प्रश्न पडलाय. कॅच सुटलाय परंतु त्यांनी थंब दाखवलाय. मनामध्ये काहीतरी काहूर असेल परंतु ते सेलिब्रेशन ते समोर दाखवू शकत नाही. संतोष मुकादम जुना जाणता खेळाडू आहे. त्याची खेळी आपण पाहिले. अजिंक्यच्या ग्राउंडवरती देखील धुमाकूळ घातला होता. एक काळ होता आणि लेदर क्रिकेटचा त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु कामानिमित्त आता सरावाला टाईम मिळत नाही. आज आपण बघतोय त्याला या संघामध्ये आणि जॉली बॉय संघ त्याला प्रमोट करायचा. 28 धावा समोर ठेवलाय. समोरच शोधून काढलाय अहमद भाईला आणि अहमदने आता कोणती चूक केली नाही. विकेट डाऊन. दर्पण बॅक टू द पॅव्हिलियन. या क्षणाला आता पाहिलं जाईल. हार्दिक आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळाडू. कमी वयात हार्दिकने जास्त इम्प्रूव्हमेंट केले. स्वतःला चांगलं सिद्ध केलं या खेळाडूने. तोच आलाय मैदानाच्या आत. नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेतलाय तर गोलंदाजी करण्याचा निर्णय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 9 बॉल मध्ये 12. काल सारखाच मॅच झालाय आज देखील. हार्दिक आलाय. पहिलाच बॉल खेळत असताना मिस टायमिंग आहे. आता मात्र भावेश भोईर कोणती चूक करणार नाही आहे. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. हरिदास जबरदस्त गोलंदाजी करतोय. दोन बॉल मध्ये 2 षटकार ठोकले तर जेटीसी लाईव्ह कडून 500 रुपये. जेटीसी लाईव्ह सध्या आता बक्षीस लावते. मगाशी आपण पाहिलं स्कोरर बक्षीस लावत होते. हळूहळू कॉमेंटेटर देखील बक्षीस लावतील वाटते. कारण की लाईव्ह वाल्यांनी लावलंय, स्कोररनी लावलंय, कॉमेंटेटर आणि अंपायर उरलेत. 8 बॉल 12. आकाश गेलाय. स्वतः कोचिंग करतायत सध्या या संघाची आणि कोच मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. काहीतरी सांगितलंय 8 बॉल 12 की आकाश जशी फलंदाजी करतो ना, ऑफ साईडला बॉल टाकला तर कव्हर डाईव्ह स्क्वेअर कट खेळा असं आकाशने सांगितलंय. ऑफ स्टंपचा बॉल कुठेतरी मिड विकेटला खेळण्याच्या नादामध्येच हा विकेट जातोय. 8 बॉल 12. जॉली बॉईज संघाने कमबॅक केलाय. फिल्डिंग लगेच लावून घ्या.
यावेळी काय घडलंय अटॅकची संधी होती. हा बॉल सन्मान देण्याकरता गेलाय. सध्या ती वेळ राहिली नाही सन्मान देण्याची. 7-12 हा उतारा आल्यानंतर भरपूर घरामध्ये वादविवाद होतात. सक्का भाऊ वैरी देखील होतो. पण 7-12चा उतारा मॅच मध्ये देखील जेव्हा जेव्हा 7-12 आलाय तेव्हा तेव्हा काहीतरी आपण पाहिलंय ट्विस्ट. षटकार मारला तर 500 JTC लाईव्ह कडून खास केवल करता. वाईट बॉल अगोदरच बाहेर निघला बॉल आणि तेच पाहिलं गेलं. अपील लाऊड होती परंतु वाईट वाचवण्यास करता ही अपील असावी. 7-11 नायगावची मॅच आठवेल तुम्हाला. एकविरा नायगाव टीमने तिथे चांगली गोलंदाजी 1 बॉल 1 वरती मॅच आली होती म्हणून तोच मॅच पाहायला मिळतोय. यावेळी रनआउटची संधी होती परंतु संधी हुकले आणि इथे मात्र या 2 धावा ओव्हरची झाले समाप्ती. 6 बॉल 9 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 9 ची गरज. टीम फिल्डिंग लावून घ्या. अजून 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आज. गोरसाई बी टीम देखील आलाय बघा. भिवंडीवरून तो संघ इथपर्यंत आलाय आणि त्यांचा भावेश पवार निशान मात्रे तसा लुक झालाय आता भावेश पवार सारखा. गोरसाई बी टीम जर इतक्या लांबून येते तर बाकीच्या टीम का लेट होत आहेत. दर्शन म्हात्रे आहेत. आदेश आणि JB पोलार्ड सारखा लुक त्यांचा पाहायला मिळतोय. फास्ट क्विक हेच आम्ही सांगतोय. लाईव्हला देखील ऐकायला प्रेक्षकांना खराब वाटत असेल परंतु जरा घाई करा प्लीज. लाईव्ह मॅच आहे आणि या गोष्टी सांगायला नको. हरिदास प्लीज. गोलंदाजाला फक्त एकच कानमंत्र असा द्या की त्याच्या माइंडमध्ये तो फिट राहिला पाहिजे. त्याच्याकडे देखील अनुभव असेल तो शेअर करेल. बघूया 6 बॉल 9. कधी कधी वेगवेगळी मतं एकदाच येतात मग नेमकं ऐकायचं कोणाचं हा प्रश्न पडतो. बॉलिंग मार्क वरती आलाय शुभम. 6 बॉल 9 ची गरज. हवाई सफर तर केलाय. चेंडू निघून जाईल का नाही तर डेफिनेटली पाय स्पर्श झालाय आणि तिथून प्रेक्षकांनी देखील इशारा केलाय. षटकार. गेले तर 500 रुपये त्यांना असतील जॉली बॉयज कडून. 3 पाहिजेत 5 बॉल मध्ये. काल देखील असा षटकार आला होता आणि त्यानंतर 3 बॉल 3 ची मॅच आली. तिथे 1 बॉल 1 वर मॅच गेली. बघूया 5 बॉल 3 दोन्ही यांच्या दिशेने मॅच आहे. असं नाही की जॉली बॉयज षटकार लागला म्हणून मॅच मध्ये येऊ नाही शकत. येऊ शकतो. डॉट बॉल. विकेट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा यावेळी ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही. पैकी करा. बॅकिंग दिलं जातंय. 1च धाव. येणारे बॉल आहेत 4. 2 धावसंख्येची गरज म्हणजे 1 बॉल डॉट 1 सिंगल. 1 बॉल डॉट 1 सिंगल काढला तरी मॅच बनवू शकतो. परंतु साने गुरुजीचा खेमा सांगेल नाही. या 1 ते 2 बॉल मध्ये मॅच फिनिश होणं गरजेचं आहे. स्पीडअप करा गेम. आता अक्षय भोईर
वसई कोलीवाड्याचे ते देखील उठले आहेत. आता त्यांनी देखील माहिती पोहोचवले. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केलाय. रनआउटची संधी होती. इथे काय घडतंय तरी एक धाव कंपल्सरी. आता 3 मध्ये 1. 3 बॉल 1 ची गरज. काल 3 बॉल 3 होती परंतु इथे 3 बॉल 1. संतोषनी या बॉलवरती मॅच फिनिश केली तर सचिन थोरात यांच्याकडून 500 रुपये. 6 मारल्यावर फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले. अहमद आहे आणि अहमद चांगला चेंडूला स्टॉप करतोय परंतु जबरदस्त जॉली बॉय संघ देखील लढत राहिला. शेवटपर्यंत मॅच मध्ये बनून राहिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहोत. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. साने गुरुजी संघ हा मॅच जिंकतोय.